जाएंगे आज गुरु आएंगे, गुरु आएंगे, क्या कहेंगे गुरु आएंगे, सो हम मंत्र देंगे, गुरु आएंगे, तुम कब मरोगे, नहीं बता क्या करो, जब जिन बड़े बाबा ने तुमको अवसर दिया है बच्चे, ऐसी ये शरीर की खून है, ये खून आपको अगर नहीं दिखी तो समझ जाना बेटा 2 साल के अंदर लक्षात ठेवायचं. विचार ना सांगितलं विज्ञान कुठे गेलंय ना, तुम्हाला समजतो ना मी किती दिवस या घरी राहणार तुम्हाला कळत नाही का. 2 वर्षापासून कळायला लागतो हा, पण 2 वर्षापासून गुरुजीने अभ्यास देताना सांगितलं नाही आणि आम्ही सांगत नाही, म्हणून पहिली खून किती दिवसाची सांगितली आहे 6 महिने. लक्षात ठेवायचं. विचारा सांगितलं किती केला सांगितलं तुम्हाला कळतो. आजपासून मी 6 महिने या चंद्रपूर मध्ये अमुक 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 भांडारकरच्या घरी आहे. 6 महिने संपले आम्ही जातो पुण्या गाव. पहिली खून किती दिवसाची आहे 6. दुसरी मृत्यूची खून भूलबीचा खेळ आहे. लक्षात ठेवा. समजतो तुम्हाला. मला माहित होता वैद्य महाराज 3 ऍक्सिडेंट झाले पण मरण आहे. मी म्हणलो मरण का नाही तर म्हणजे 85 वर्षे म्हणून तेवढे दिवस नाही करा का. हाड कुत्रे हाड माझी झाली पाहिजे आता दुसऱ्याला झाड का करतेस शेवटचा सल्ला म्हणजे असा डोळ्याला दिसत नाही. मग हे ना काय घुबड्यासारखा बसलाय. मेरे जीवन के भाग जाएंगे पहिली खून 6 महिन्याची. ते खून जर तुम्हाला दिसली समजून जायचं का 6 महिन्यात मला इथं राहायचं नाही. दुसरी खून आहे 9 दिवसाची. ती खून तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजेल का 9 दिवसाच्या पलीकडे या घरी राहायचं नाही. 3 नंबरची खून आहे 7 दिवसाची. 5 नंबरची खून आहे 5 दिवसाची. आणि शेवटची खून आहे 24 तासाची. 24 तासामध्ये एक चिन्ह शरीरामध्ये दिसले नाही संतताला खेळ करता नाही. कसं आता होता कसा सोडून गेला तोंडान सांग ना का तोंडा सांगू मेला सरकारला. कळलं का शेवटची खून काय भूमीचा खेळ. 4 वाजले एक तास थांबून कळलं का. बघ नाही लक्षात ठेवायचं. मारण्याच्या वेळेस जरा बारकाय नाही का तुम्ही ठेकाला गेल्या लय विचित्र माणूस आहे. मी म्हणलो औषध त्यांना मटण नाही मांसाहार केला नाही आणि खरंच शेवटच्या सणात तो अंडे खायचा. हे भक्त बाबा काय तो तिकडे असा करत राहते. बाबा बाबा तुला काय आवडतो. बाबा अंडे खातेस का. हे राज्य तर राहू घेतो. हो म्हणते ना ते उनके शाह नाही खाल्लं तर आपण काय साठी काय कळायला मग संकटा लक्षात ठेवा. मरण्याच्या वेळेस लय दुःख होतो म्हणून चांगले कर्म करायचे लक्षात ठेवा. म्हणून
दोन गोष्टी लक्षात ठेवायचा, शरीराला दिसतो तो संत आणि निर्गुणामध्ये बसलाय त्याला शिव म्हणतात. त्याला म्हणतात मूर्तीचे बसले त्याला संत म्हणतात. आणि आतमध्ये ही मूर्ती बसले त्याला काय म्हणतात? शिवशैल तीर्थ लल्लाटी वसते. लल्लाट म्हणजे सांगणारे पटपट लक्षात ठेवायचं. श्री क्षेत्र लल्लाटी वसते. लल्लाट अंगाईचं दंड लावायची पद्धत आहे. कोण आहे? कोण आहे? याला म्हणतात शिव. आणि यातलं कोणी मरत नाही, यातलं कोणी मरत नाही. पण लोकांना सत्य ज्ञान असल्यामुळे लोक म्हणतात आता मी म्हातारा झालो, मी मरणार. मरण कोणते काम केला? म्हातारा झालो मरण कोणते काम चांगले केला? सोबत बिडा घेतला आणि इष्टामध्ये कोंबड्या भाजून खातात. मनुष्य किती दिवस जगला याला किंमत नाही. कळलं का? मनुष्य किती दिवस याला जगला याला किंमत नाही. तो कसा किंमत जगला त्याला किंमत नाही. लक्षात ठेवायचं. ह्या मृत्यूच्या खुणा आहे. नाव दिवस आता तुम्ही म्हणाल महाराज असेच बडबड टाका. मी तुमच्या समोर ही अदालत आहे. अदालतामध्ये पुरावा सादर करतो संत ज्ञानेश्वर महाराजांचा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल का खरंच कळतो ना? का नाही कळत? मला कळाला जेव्हा 2-3 वेळ जेव्हा ऍक्सिडेंट झाला मी बाबा एकच दिवस काय पाहिजे तुझ्या तुम्हाला एकच वेळा कशा पाहिजे बाबा? बाबा मी रोजे मी म्हणतो एवढं ना पहिली मुलं कुठलं गाडीमध्ये आणि एक बस एवढा नाला होता समोर, एवढी नाला समोर. थोडी गाडी समोर गेली असती पण बैल हुशार होता कारण त्याला माराचा नव्हता. बैल समोरच्या चाकावर उभा राहिला. गाडी थांबली बंदला नाही तर बिलकुल वावर समोर. मग बाबा गेला गाडी गेली माशी मुंचा घेऊन. काही कळलं का बोलले? पण माग जर आहे माग वरची कुठली दोरी खालचे बोंबल्या मारत लक्षात ठेवा का? आणि म्हणून जेव्हा शरीर म्हातारा होते पाटील साहेब हे गुरुजींचे भाऊ होता. तिरुपती बाबाजी परिचय हे सगळे आपला सतसंग लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायचा. म्हणून संतांना सावध केलाय. अरे समुख सनिहाची काय आहे जिंदगी? हे अशी साधी आहे का? एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी की किराए का घर
धर्मशाळा आहे. हे धर्मशाळा, हे घर समजा थोड्या वेळाकरिता हे घर वैद्य महाराजचं आहे. वैद्य महाराज गेल्यानंतर वैद्य महाराजाचे चिरंजीव राहिलेल्या घरात वैद्य महाराजांचे चिरंजीव गेल्यानंतर त्याचा कोणीतरी सांग के बाद होगा सवेरा देखना है तुझे बरसों मेरा पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटे पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. तिसरा अभाव नका पट्ट उचलतो. 3 वाजून राहिल्या. मला सांगायचं पडतं अर्ध्या तासात बारकाय नाही का आपण सोडून टाकतो पट्ट. सोहम ज्योतीचा उजाला डोळे भरून सोहम ज्योतीचा उजाला आणि डोळे भरून कसं लक्षात ठेवायचं. ते असं सांगितलं मग तसं नाही. आतमध्ये कोणी नाही, यातलं कोणी मृत्यू नाही. फक्त मरते हे शरीर आणि शरीरावर सगळं जग प्रेम करते म्हणून दुःखी होते. कोण मरत कळलं का माझे बरोबर? बाई शरीराला मृत्यू आहे. शरीर हे नाशिक आहे. शरीराला मृत्यू होतो आणि या शरीरामध्ये 2 गोष्टी कमर आहेत. एक जीव म्हणून जन्माला येता बरोबर बाळाचं नाळ टाकत नाही. लक्षात ठेवायचा. ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये जेव्हा जीव येतो त्या जीवाचा जन्म नाळातून होतो. आणि दुसरी गोष्ट हा शिव म्हणजे आत्मा मूर्ती दिसतो तो संत. निर्गुण मूर्ती दिसत नाही याला शिव म्हणतात आणि या नाभिस्थानामध्ये असतो त्याला जीव म्हणतात. याला म्हणतात त्रिवेणी संगम. मग हा जीव या शरीराकडून वाईट कर्म घडले लक्षात ठेवायचं. मरण म्हणजे काय सांगतो थोड्या वेळा. हे घर आहे बघू आपण किती जी असेल ते सांग सुरुवाती करायची. लक्षात ठेवा हे शरीराची वेळ. हा जेव्हा लहान होता एवढं तेव्हा कोण जीवात्मा आहे. तरुण झाला तरी कोण जीवात्मा आहे आणि मृत्यूची वेळ आली तरी तो सोबत आहे. त्याला म्हणतात देवाचा देव महान. लक्षात ठेवा सगळे पूजनीय होता त्याला म्हणतात देव. आणि सगळ्या जगाचं विष प्राशन करतो त्याला म्हणतात महादेव. म्हणून हा जीव आणि हा शिव आणि मृत्यूच्या खुणा समजतो. किती दिवस या घरी राहायचंय आणि केव्हा जायचंय त्याला प्रमाण आहे ज्ञानेश्वर. कामी घालून नांदते पहाणे न दिसता जाणावे 9 दिवस वयाचे केस पाहता न दिसता जाना आयुष्य डोळ्या घालून बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. नासाग्रीचे अग्र त्याला शास्त्रामध्ये मेरुदंड म्हणतात. आपण सरळ साध्या भाषेमध्ये याला नाकातला शेंडा म्हणतो आणि मरणाऱ्या माणसाला पाहायला गेल्यानंतर हे मंडळी ठरवतो आपण नाकातला शेंडा वाटला दिसतो
बाई याचा काही खरा नासागरीचे अग्र म्हणजे नाकाचा शेटा न दिसता नयन तरी तेची दिनी म्हणा राम कृष्ण हरी कोण म्हणतो अरे ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण कोणाचे लक्षण होणार मी सगळे जीव पण तुम्हाला माहीत नसल्यामुळे मी राधा आहे मी मीरा आहे मी कृष्ण आहे हे शरीराचे नाव आहे कोण आहे हे शरीर जेव्हा माताला होईल तेव्हा या घरातला मालक विचार करतो आणि हा हे बाप लेकाचा संबंध आहे हे वडील आहे हा मुलगा आहे वडिलाला वाटतो माझ्या मुलाला चांगलं राहावं माझ्या मुलांना दुःख भोगू नये असा जगाच्या पाठीवर कोणता वडील आहे माझे मुलं दुःखी राहावं हाडाचे काळे करतो रक्ताचा पाणी करतो तरी 50 एकर जमवतो लक्षात कळलं वाटतं का कसा जगाचा भाग परमात्मा आहे या मृत्यू लोकांमध्ये जेव्हा मी तुला पाठवलं का बाबू आपला व्यवहार कर आई वडिलांची सेवा कर मुलाला काय नियम आहे 25 वर्षापर्यंत विद्या अर्जन करायची 29-30 मध्ये लग्न करायचं 50 वर्षापर्यंत संसार करायचा 50 वर्षानंतर शरीर काम करत नाही देखभाल करायची आणि कदाचित नशिबाला 75 ओलांडली तर शास्त्राचं म्हणून आहे बाकी भानगडीत नको करू आणि भजन कर म्हणजे भजनानं काय होते भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव अर्धा तास काले तर लई खातो वगैरे फक्त कीर्तन सांगतो काल्याची गौरव वर भगवान शंकर देव आहेत का नाही पटपट मंडळी आहेत ना बरोबर आहे ना देव बार काय लक्षात ठेवायचं पालखी कळली ब्रह्मदेव ब्रह्मलोकात राहतात बार काय नाही का मी म्हणतो बाई तुझा मुलगा पुण्यात आहे आणि लई आजार झाला आता हे घराजवळचे लेकरू कामी पडेल का ते बघ याचा उत्तर त्याचं काय बरोबर आहे म्हणून शेजार संबंध चांगला ठेवा नंबर 1 बापू लक्षात ठेवा ब्रह्मदेव हा ब्रह्मलोकात राहतो विष्णू वैकुंठ लोकामध्ये राहतो आणि भगवान शंकर या मृत्यू लोकामध्ये राहतो आपल्या लोकात आहे कोणी देवाची भक्ती पूजा करत बसायची नाही का तुका म्हणे
तुका म्हणे आहो जीवा नका सोडूया केशवा. ब्रह्मदेव ब्रह्मलोकात लक्ष्मी सहित विष्णू वैकुंठ लोकात आणि भगवान शंकर सगळ्यांनी लक्ष द्या. लक्ष द्यायचं. सांगायचं म्हणजे मीच बघत असतो नाही घेतली कसं. भगवान शंकर हा मृत्यू लोकात आहे आणि म्हणून कोण्या देवाचं पूजन करायचं आहे तुम्हाला. कोण्या देवाचं जे जवळ आहे त्याचं. जे जवळ आहे जवळचे कामी पडतील ना. पण जवळ कोण आहे? कोण आहे जवळ? एक आहे शिव आणि दुसरा आहे जीव. भगवान शंकर देव आहे आणि सगळे लोक जातात कुठं? कुठं? आणि महादेवाच्या देवा माझ्या येणा म्हणता म्हणे गणित लावा ना. येणा म्हणता म्हणे कशी दारूच्या पाण्यामध्ये काय भक्ती काय कोणीकडे लोक चालले काही गणित नाही समजून राहिला भक्तीचा. या शिवाचं चिंतन करायचं आणि जे मृत्यू लोकांमध्ये देव आहे त्या देवाचं चिंतन करायचं. लक्षात ठेवा. कोणता देव आहे? शिव. हे शरीर म्हातारं झाला का या घरातून दोन लोक निघून जातात. याचं पट्ट उत्तर द्या. जीव गेला म्हणतात का मेला म्हणतात? पट्ट उत्तर द्या. जीव मेला म्हणत नाही. म्हणून यावरून सिद्ध होते या जीवाला जन्म मरण नाही. हे शरीर म्हातारं झालं की या घराला सोडून दोन लोक जातात. कोण? एक जीव आणि दुसरा शिव. लक्षात ठेवायचं. मग काय घेऊन जातात? काय घेऊन जातात येतो? कितीही कोट्यावधी संपत्ती असली तरी तुम्हाला 1 रुपयाच्या पलीकडे येऊन नेता येत नाही. कितीही करोडाचा जरी बंगला असला, लाख रुपयाची काही लोकांचे संघ असायचे, पण मेल्यावर आंघोळ मात्र रोडवरती करावाच. मी विचार करून नाही एवढा मोठा बंगला रोडवर आंघोळ काऊन करायची काऊन करायची. कोणतरी घोमते लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. काही जरी झाले म्हणून संतांनी सावध केलाय. आता तरी पुढे गेले दिवस जाऊ दे. जो या जीवाचा जन्म मृत्यूचा फेरा चुकवतो त्याला सद्गुरु म्हणतात. नाही तर गुरु लाखो गुरु है जगत में, लाखो गुरु है जगत में, पर एक भी नहीं का सब साथ करते आसुरे जनता गुरु कसा पाहिजे? कसा पाहिजे गुरु? अरे जन्म मरणापासून उखलल्या काठी, जन्म मरणापासून उखलल्या काठी. जो या जीवाचा जन्म मृत्यूचा फेरा चुकवतो ऐसी सद्गुरुशी आधी शरणा जावे. जीवी जन्म भावे याच देही मेल्यावर मुक्ती नाही. इथं मरण सोपं आहे का? नाही. इथं पत्र पाठवतो ना रे. बाबा आई बिमार असले पत्र, मेवणा बिमार असला तर पत्र, मेवणी बिमार असली का तार म्हणजे तो वाला लई भाषा मेवणीला पत्र तार. आपण किती ज्या वेळेस जरा लक्षात ठेवायचं.
ना चिठ्ठी ना संदेश, नाही तिथं नाही पत्र चालत. ना चिठ्ठी ना संदेश, वो है कौन सा देश, वहाँ तुमको जाना ही पड़ेगा, वहाँ तुमको जाना ही पड़ेगा. आता ठीक आहे, तिथं नाही चालणार नाही बाबा, तिथं नाही चालत. ना चिठ्ठी ना संदेश, वो कौन सा है देश, वहाँ तुमको वहाँ हमको जाना ही पड़ेगा, वहाँ तुमको वहाँ हमको जाना ही पड़ेगा. मग त्यावेळेस विचारलं काय मन आहे का, काय म्हणतो जीव जाता तू, काय म्हणतो सासू, हे सासू झाली होती ना बाबा तुकारामाची महाराज, सासू कोण झाली होती, कोण झाली रे दादी, तुकाराम महाराज सासू 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 काय झालं, जीवाचे कर्म चुकले म्हणून लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे मार्मिक प्रश्न. जिंदगीभर भगवंताची सेवा केल्यानंतर तुम्हाला देवाचा दरबार मिळेल हे काय खरं? मार्मिक प्रश्न आहे हा. मग त्याची गौरव म्हणतो, आयुष्यभर सेवा केल्यानंतर तुम्हाला देवाचा दरबार मिळेलच हे काही खरं नाही. का मिळत नाही तर शेवटचा सण लक्षात ठेवायचा. शेवटचा सण जर तुमचा नातवापंथा मुला बाळामध्ये जर असेल, तुम्हाला वध गेल्यानंतर परत त्या घरी जन्माला यावं नाही. म्हणून मुला बाळांना नातवांना वगैरे लक्षात ठेवायचं, मोकळ्यापणाला पैसे खर्च करू द्यायचे. आणि तुम्ही पैसे खर्च करू दिले नाही का तो नातू बनून आला का आजीबाईचा फटाका पाहिली मग तो म्हणते याच्यासाठी जन्माला कसा माझ्या घरी, मग रुपये काऊन नाही दिली. शेवटचा विनोद आहे का, या जीवाची आता चांगला जीवन आहे, भक्ती करतो, तीर्थ करतो, व्रत करतो आणि शेवटचा सण नाही तर साधला तर तुम्हाला गाढवाचा जन्म घ्यावा आहे. तुम्हाला तर नाही, मला आहे का. याला प्रमाण काय आहे, सगळ्यांनी म्हणा की होईल अंतकाळी, सगळ्यांनी म्हणा. 3:30 वाजे पोहोचतो, लक्षात ठेवा. सगळ्यांनी म्हणा अंतकाळी जैसी मती, अंतकाळी जैसी मती, तैसी जाना प्राणी यासी गती, तैसी जाना यानी गती. या लागी अहोरात्री, या लागी अहोरात्री श्री कृष्ण भजा, श्री कृष्ण भजा. लक्षात ठेवा. अंतकाळी जैसी मती, तैसी जाना प्राणी अशी गती. म्हणून शेवटचं जीवन या शरीरामधून जेव्हा हा शिव परमात्मा आणि जीव निघून जातो, मोकळा निघायला पाहिजे.
मनाला सांगून द्या तर लई झाला, लई झाला. तुकडोजी महाराज वंदन करतात. मरणी तरी लई साधू दे, मरणी तरी लई साधू दे, त्या सद्गुरु पद चिंतनी वासने तुझ भोवती किती जन्म घालवा. अंतकाळी जैशी मती, अंतकाळाच्या वेळेस तुमचा मन धनामध्ये असेल, मेल्यानंतर पुन्हा त्याच घरी जन्माला या आणि सगळं धन बरबाद करून जा. पाय जीवाचे कर्म. काही मुलं असे जन्माला येतात, आई वडील पैसे लावून 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 थकून जातात. 10, 20, 25 वर्षापर्यंत जगतात. मागच्या जन्माचा जेवढा शिल्लक राहिलेला पैसा आहे तेवढा पैसा खर्च केला आणि तेवढा पैसा खर्च झाला तर मग मरून जाता. आणि मग आपण लोक ठरवतो एवढा पैसा लावल्यामुळे वाचला. आणि इथून तुम्हाला काही नेता येणार नाही. माझी शेवटची विनंती, तुमच्या सोबत फक्त एकच येणार आहे, ते म्हणजे नाम आणि तुळशीची माळ. तुळशीची माळ हे देवाची मुलगी आहे. या घरून जेव्हा मुलगी जातो, लक्षात ठेवायचं, मुलगी समोर होतो आणि जावई पाठीमागे राहतो. बरोबर. लग्न झालं ना पहिल्या वेळेस लग्न झालं तर सासऱ्याचं घर माहिती का तुला? समोर कोण झाले? बरोबर आहे. समोर कोण झाली? त्याची पोरगी. आणि त्याच्या मागे कोण होणार आहे? अरे चुकले रे कर्म. आता काही बिघडलं नाही, आता काही बिघडलं नाही. वेळ आहे आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणास आयुष्याचा. आणि मग ज्याच्या भारी सांगतोय बाई माझ्या सुनावर लक्ष ठेवू यो, बाई माझ्या पोरावर लक्ष ठेवू यो. खोट्या गोष्टीमधील लय आनंद आणि खोटी गोष्ट तुमच्या जवळ येतात सांगत आले गुरुबद्दल, ज्ञानाबद्दल ऐकायचं नाही. आणि जास्तच ऐकून घ्यायचं असेल तर पुन्हा एक कप चहा मांडायचा आणि तिला सांगायचं अजून काय काय म्हणते, मग सांगणार सुरू करूया पूर्ण ग्रंथ. थांब ना आता बस ना, पोहे घरातच राहते पण ऐकून घ्यायचं. ज्याने आणणार लवकर पोहे घेऊन दुकानातून, बस ना आता पोहे खाऊन घे, अजून काय काय म्हणते ऐकायचं नाही. लक्षात ठेवायचं, ऐकायचं नाही, आतला ऐकायचं. सगळे इथं ठेवायचं आहे. सोबत फक्त 2 गोष्टी 3 गोष्टी येतात. गुरुनं दिलेला नाम, गळ्यातले माळ आणि आतापर्यंत तुमच्या हातानं घडले बुंदी. याच्या पलीकडे काही देता येत नाही तुम्हाला. नाही कोण आहे तुम्ही? तू तो काय नगर का सौरा, तू काय नगर का सौरा, तुझे अपने मन में जाना है, तू तो
ये तो राखी बांधने का नाता है। जावई कहता है ससुरा मेरा, ससुरा कहता है जावई मेरा। नहीं, वो तो लड़की देने का नाता है। तुझे अपने मंजिल पे जाना है। मग सगळ्याला इथून जायचं आहे म्हणून चांगले कर्म करायचं आणि चांगले कर्म करा आणि चांगले कर्म घडले नाही लक्षात ठेवायचं नाही मरण बाबा रात्रभर मरणाचे जे माणसं कधी भक्ती करत नाही आवडत नाही आणि बरेच लोक असतात ना आणि कधी कधी आम्ही लई लोक भेटतात बाबाजी सांगतात मुले बाबाजी आमची इच्छा आहे दीक्षा घ्यायची गुरु मंत्र घ्यायचे मग बाबाजी आमच्या घरचे माणसं चांगले नाही म्हणून जाऊ दे ना त्याला का माझे बोलून बारकाय नाही का इथं कोणाचा नवरा नाही ना कोणाची बायको नाही आता तुम्हाला सिद्ध करून द्यावं लागेल बाबू बायको किती चांगली असली एखाद्याची ती बायको मेली मरू नये समजा मेलीच कोणता नवरा लागला रे बाबू बायकोसाठी एखादा नवरा सांगा आवडली बायको मेली नवरा होडी टाकलं एकांती बायको खूपच चांगली आहे किती चांगली खूपच चांगली आहे आणि ती मरून गेली आता कोणता नवरा बायको मेला अरे 14वी होत नाही 14वी होत नाही करून टाकला हा उद्या सांगतो करागिराची इच्छा नाही मग कायची इच्छा करागिराची इच्छा नाही आहे म्हणे अरे लपान घ्या बायको मरले किती दिवस झाले ताकद तुमची ताकद आहे 10 बायका करू नका पण ते हिंदुस्थानची नारी आहे हिंदुस्थानची नारी आहे लहान लहान लेकरं घेऊन जीवन काढते रे काय धर्म धर्म स्त्रियांचा Thank you.
किती ताकद आहे. सत्यवान सोडविला येमा पासुन्या. सत्यवान किती हुशार आहे. संत किती हुशार आहे. फक्त एका मिनिटासाठी धाकरी कोणाची दाशी होती. ए बाबा का रे तू लेकरू जेव्हा झाला तर डॉक्टर तपासल्यावर सांगते तुला कसं माहित. बाईला विचारलं. लक्षात ठेवा डॉक्टर तपासल्यानंतर सांगतात पोटामध्ये बाळ आहे का बाकीचा. कोणतीची धात्री नावाची दासी होती. 5 संतांची ताकद तुमची ताकद बायांची. धात्री नावाची दासी होती. एक दिवस कुंती आणि ही धात्री फुलाच्या बगीच्यामध्ये. तुम्ही नाही बघितलं पण तुम्ही ऐकायचं काम करता. सवर्ण चांपक नावाचा फूल कुंतीनं तोडला आणि त्याचा श्वास घ्यायला लागला. लक्ष कोणाची होती. धात्री नावाची दासी होती. तिची लक्ष होती. त्या फुलाचा श्वास फक्त गरोदर बाया घेऊ शकतात. लक्षात ठेवा तो बाळ आहे. ही श्वास घेत असताना घरी जाण्याची वेळ झाली. धात्री कुंतीला म्हणतो घरी जायची वेळ झाली. राजे रागावते या फुलाची त्याग करा. या फुलाचा त्याग करा. नाही काय नाही का घाला घाला कीर्तन समाप्त झालं. काय म्हणायचं तुम्ही. काय करणार. गुंडी आहे का काय आहे हे लावणार. बात काय नाही आटपलं कीर्तन. मी इतका वेळ आता मला माहित आहे. मी इतका वेळ उभा कसा राहायचं म्हणजे माझ्या गुरुची वाटते कधी कधी असं बसून कीर्तन करायचं. आता भागवत असलं रामकथा आहे शिवपुराण सगळे असले तर तेव्हा काय वाटते वस्तू बसायला गेले आणि सांगायला गेले. आता माझं मला माहित गोष्टी कुठून धात्री नावाची दासी होती. जरा बाल काय नाही का धात्रीची लक्ष होती. मालकी लवकर घरी चला उशीर झाला. राजे रागावले. कुंतीने त्या फुलाचा त्याग केला नाही तेव्हा धात्रीच्या लक्षात आला. आणि मालकी म्हणजे काय तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा. डॉक्टर धात्री 1 नंबरची संत. मालकी तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा. तुमच्या पोटामध्ये बाळाचा गर्भ आहे म्हणजे आहे. आज कोणी काय राहिलं ते का लावते डॉक्टर लावते त्याला नाव म्हणते स्टेथोस्कोप. मालकी तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा. शब्द तुमच्या पोटामध्ये मुलाचा गर्भ आहे म्हणजे आहे त्यावेळेस कर्ण पोटात मग ते कोण जास्त गडबड नाही करायची. थकत ते करू नको. खोबळं बंद कर म्हणजे मग तुमचे विचारलं म्हणजे माझ्या पोटात करता हे तुला कसं नाही. मालकी म्हणे हे फुल भवरे खिलाया फूल फूल भवरे खिलाया फूल फूल तो देखे राजकुमार भवरे जाऊ दे नाही कळलं का मला एवढं सांगतात. बाबा काय शेवटचा चरण आहे तो उभा राहा. शेवटच्या चरणाचा विचार
याच्यात बसतो. या भागवताचं काम वाटते. भागवताला दुसरा संच राहते, हे राहतात. त्याच्यामुळे पुराव्यांना माहीत नसतो. तुका म्हणे भोळा भक्त सद्गुरुनाथ हृदयात मूर्ती गुरुची पाहिली माझी देव तुझ्या माझ्या जप तप नाही मला लक्षे गुरुच्या पाया सोहम ज्योतीच्या उजाला डोळे भरून पाहिला तुका म्हणे भोळा भक्त सद्गुरुनाथ सरळ सरळ तुमच्या समोर चालत्या वेगामध्ये जेवढं काही ठेवलं विषय तुमच्याकडे ठेवला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. खूप बऱ्याच सांगता मी काहीच नाही केलो. मी माझ्या गुरुची मूर्ती पाहिलो आणि ते मूर्ती आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलो आणि मग पूर्ण दिलेला मंत्र जो सोहम आहे, सोहम मंत्राचा तुमच्याला पाहिलो, डोळे भरून मी पाहिला. या ठिकाणी माझा विषय लेखन झाला. तुका म्हणे सद्गुरुनाथ, तुका म्हणे भोळा भक्त सद्गुरुनाथ हृदयात माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवलेला हा जगाचा बाबू परमात्मा आहे. याप्रमाणे अभंगाचं सुरुवात झाली. चला वाटाय ज्ञानेश्वर आता काल्याची गौरव काला वैकुंठामध्ये होत नाही. काला हा वाळवंटात होतो. कुठं होतो काला? समजलं ना? वैकुंठामध्ये काला होत नाही, कारण काल्याच्या दिवशी आता सगळे देव चंद्रपूरला आले. बारका नाही का होत नाही. सगळे देव कुठे आले? चंद्र या काल्याला. आता तुम्ही म्हणाल कसं कसं बा, आता तुम्हाला सांगावं लागेल ना. वैकुंठ सोडून आलं का लक्षात? या सुखाकार देव वेळा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, संत सदनी राहिला. आलं लक्षात? आलं का लक्षात? वैकुंठामध्ये काला होत नाही, कारण काल्याच्या दिवशी सगळे देव लोक वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. म्हणून वैकुंठामध्ये काला होत नाही. काला कुठं होतो? आता वाळवंट. वाळवंटाचा भाग कोणता? कुठे ते वाळवंट? उत्तराखंड, झारखंड, बाराखंड. वाळवंट कुठे? शाबास. तुम्ही गेल्या रे मोबाईल पाहिजे पाहिजे. पाण्याला हुक पेटे तिथं उंट. लक्षात ठेवा. म्हणून काला हा वाळवंट होता. मग वाळवंट कुठं आहे? तर वाळवंट कुठं आहे? गडबड नको करा रे. वाळवंट कुठं आहे? आता सांगितलं बाहेर कुठं आहे? राजस्थान. राजस्थान. राजस्थान मृत लोकांचा तर देव लोकांचा
म्हणजे याच लोकात आहे ना, याच लोकात आहे ना, म्हणून त्याला इथं होतो जलाबाई पांडुरंग
जय
Jalan.